सो गुड मॉर्निंग. स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळी यांची दोघींची मस्ती चालू होती, तर यांना काहीच माहीत नव्हतं की हे पुन्हा कधी भेटतील काय. तर माझी तयारी चालू होती परतीची, म्हणजेच पुन्हा सासरला जाण्याची. तर त्या अगोदर माझी सगळी पॅकिंग झाल्याच्या नंतर पिऊसाठी आम्ही गेलो होतो स्वेटर आणायला. आणि त्यानंतर मग पिऊची मावशी पण आली आणि ती पण बघत होती इकडं तिकडं अशी. आणि ही लाडूबाई बघा कशी बघतीये. आणि ही पुरीला तर कुठं पण नेऊन सोडायची काय मस्ती संपतच नाही. अशी फिरती जसं तिच्या बापाचंच दुकान आहे हे. आणि ती ह्या दुकानाची मालकीण आहे जशी. आणि ते घेतल्याच्या नंतर आम्ही गेलो होतो मेडिकलमध्ये काही सामान आणण्यासाठी. तर त्याच्यानंतर मग असं सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्याच्या नंतर असं हळदी कुंकू लावून घेतलं एकमेकींना. ते केल्याच्या नंतर किती पण ठरवलेलं असू, रडणार नाही म्हणून, पण काही का असेना कोणाला काही म्हणताना नाही. पण काय माहिती भाऊ एवढा त्रास देतो, एवढा वैतागून सोडतो, इतकं परेशान करतो ना, काही ऐकत नाही, हट्टीपणा करतो. पण काय करणार ना, त्याच्यामध्ये एवढा जीव कसा काय गुंतलेला आहे तेच समजत नाही. आणि मग असं त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर काही कंट्रोल झालंच नाही स्वतःवर आणि शेवटी अश्रू हे अनावर झाले. तर कसं बसं आता स्वतःला सावरले. काय असतं ना, थोड्या दिवस येऊन जाण्यात काही वाटत नाही, पण खूप राहिल्याच्या नंतर जायला खूप कठीण जातं. तर ह्या पिऊला काय समजत होतं काय माहिती. तर ती पण अशी मिठी मारत होती तिच्या बहिणीला. आणि नंतर मग सगळे अशी वाटी लावण्यासाठी बाहेर आले. तर बघू शकता जेवढे माझे फॅमिली मेंबर आहे सगळे माझ्यासाठी नाही, तर आता पिऊमध्ये जास्त जीव गुंतल्यामुळे सगळे आलेले होते. तर माझं कोणाला काही नव्हतं एवढं, पण पिऊसाठी सगळ्यांचं हे चालू होतं. आणि मी गेल्याच्यानंतर माझी आठवण येणार नाही आणि पिऊची आठवण येणार नाही असं होणारच नव्हतं. तर सगळ्यांना बाय बाय करून, माहेराला गुड बाय म्हणून, टाटा बाय बाय करून मी निघाले होते सासरच्या प्रवासाला. तर निघता निघता खूप टाईम झाला, 7:30 वाजले होते आणि माहीत होतं उशीर होणारच आहे म्हणून. तर आम्ही शॉर्टकट मार्गी गेलो म्हणून थोडंसं लवकर पोहोचलो. आणि मला पण थोडीफार तकलीफ झाली प्रवासात, पण गोळ्या आणल्यामुळे काही झालं नाही एवढं. आणि नंतरून मग असं आम्ही जेवणासाठी नारायणगावमध्ये थांबलो. 11:30 वाजले होते, 11, 11:30. आणि मग त्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्हाला कसेबसे 12 म्हणजे 12 पावणे 12 झालेच होते. आणि त्यानंतर घरी पोचता पोचता बराच टाईम झाला. तर घरी पोचायला आम्हाला 12 वाजले, 12, 12:30 झाले होते. तर बराच टाईम झाला होता. पण पिहू तिच्या घरी येऊन खूप खुश होती. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.